नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. आपला आणखी मोठा धक्का बसणार. भगवंत मान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात. काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांचा गौप्यस्फोट. कोकणात ठाकरेंना मोठा धक्का. राजन साळवींसह 2 माजी आमदार शिंदे गटाच्या वाटेवर. मराठ्यांच्या सरळ स्वभावाचा फायदा घेणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. आणि नाशिकमधील वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते संपन्न. आता पाहूया सविस्तर वृत्त. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजप 26 वर्षांनंतर दिल्लीत सत्तेवर आलंय. भाजपचा 48 जागांवर विजय झाला, तर आम आदमी पक्ष 62 वरून 22 जागांवर आलाय. त्यामुळे आम आदमी पक्षाचं राजकीय भवितव्य धोक्यात असल्याची चर्चा असताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी मशालीची साथ सोडत धनुष्यबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे 2 माजी आमदार शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील माहिती मिळाली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरवर जालना पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधलाय. एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत, आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलणार असाल तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. महाराष्ट्रातील तमाम संत महंत वारकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशा वारकरी भवनाचे लोकार्पण मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी हबप अमृताश्रम स्वामी महाराज, आमदार सीमाताई हिरे तसेच संत महंत वारकरी बांधव उपस्थित होते. या वारकरी भवनामुळे येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी नाशिकमध्ये मोठी सोय होणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज रविवारी 2 महिने पूर्ण झालेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केलाय. संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय असं त्यांनी म्हटलंय.
छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर आज झालेल्या चकमकीत जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार मारलं असून या चकमकीत 2 जवानही शहीद झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके देखील जप्त करण्यात आली असून मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. यावेळी जखमी झालेल्या दोन्ही जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मदतीसाठी अतिरिक्त सैन्य घटनास्थळी पाठवण्यात आलंय. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या मुंबई पुणे फलटण मधील निवासस्थानी सलग 5 दिवसांपासून इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. पुण्यातील तपासणी काल पूर्ण झाली असली तरी फलटण मधील तपासणी आज सकाळपासूनच सुरू होती. संजीव राजेंच्या पत्नी शिवांजली राजे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधत कारवाई रात्री संपणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र रविवारी सकाळपासूनच आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पैठण येथील शालिवाहन पतसंस्था व पुणे येथील साधू वासवणी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय जयपूर फूट शिबिराचे आयोजन करण्यात आलं. यावेळी 174 दिव्यांगन बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला. आज सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पैठण येथे बस स्टँड जवळ शालिवाहन पतसंस्थेसमोरील प्रांगणात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सामाजिक उपक्रम दर 2 वर्षांनी राबविला जातो. या शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे 3500 दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप करण्यात आलं. अनेक दिव्यांगांचे अपंगत्व दूर झाल्याने त्यांनी शालिवाहन पतसंस्थेचे संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानलेत. धाराशिव जिल्ह्यातील राघोजीवाडी येथील शाहू जाधव या शेतकऱ्याची 1.5 एकर द्राक्ष बाग पहाटे 4 वाजता हवेमुळे झोपली होती. या बागेसाठी शाहू जाधव यांनी 12 लाख रुपये खर्च केलाय. या 1.5 एकर द्राक्ष बागेतून शाहू जाधव यांना 35 ते 40 लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते, परंतु बागच झोपल्यामुळे जाधव कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले. जाधव कुटुंबाला शासनाच्या मदतीची अपेक्षा असून मदत मिळाली तर जाधव कर्ज फेडू शकतील. मी शंतनू जाधव, मी बोलतोय राघोवाडीमधून, धाराशिव जिल्ह्यातून. आणि आमचे द्राक्ष बाग आहे दर 1.5 एकर आहे. आणि ती बाग पहाटे 4 वाजता पडली आणि आम्ही त्या बागेमध्ये 10-12 लाख इन्व्हेस्ट केले ते. आणि ती बागेमध्ये माल 40-50 लाखाचा माल होता. आणि माझ्या वडिलांनी ती कर्ज काढून इन्व्हेस्ट केलेलं. आणि मग मी आता एक विनंती करतो सरकारकडे की माझ्या भावाचा शिक्षणाचा खर्च आणि माझा शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे. सरकारने मला काहीतरी मदत केली पाहिजे. आणि माझ्या वडिलांची एंजिओग्राफी झालेली आहे. आणि मंजू शाहू जाधव. आणि आमची द्राक्षाची बाग पडलेली आहे सकाळी पहाटे 4 वाजता हवेने. बाग 1.5 एकरची आहे आणि कमीत कमी त्याच्यात 35-30 लाखाचा माल आहे. आणि
आणि त्या बागेवर आम्ही खूप कर्ज केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी आणि ह्या बागेसाठी पण. आणि माझ्या मालकाचं ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं आणि हा बाग पडल्यामुळं त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे आणि ती आता सिरियस आहेत. त्याच्यामुळं सरकारला माझी मदत करावी अशी इच्छा आहे. आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनामध्ये कड्यात मोफत नेत्र तपासणी शिबिर सुरू होते. सदर शिबिर आज रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होते. आमदार सुरेश धस समर्थक भंडारी यांच्या नेतृत्वात ही शिबिर योजना आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या नेत्र तपासणी शिबिरामध्ये आनंद ऋषीजी नेत्रालय यांनी सेवा दिली आहे. आमचे ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी यांनी आनंद ऋषीजी नेत्रालयाच्या वतीने सर्व ग्रामस्थांना आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व जे पुढील खर्च, ऑपरेशनचा पुढील खर्च आहे तो सर्व खर्च आमचे ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी हे करणार आहेत. तर मी यांच्या या उपक्रमास माझ्या वतीने व खडा शहराच्या वतीने शुभेच्छा देतो. असंच आपल्याकडून गावाची सेवा व गोरगरीब रुग्णांची सेवा घडो अशी प्रार्थना करतो. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.